नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल इझी कन्सेप्ट वरती। आणि या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे प्रथम तांदळे। प्रथमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 44वा रँक आला होता एमएसटी सीईटी मध्ये। आणि तुम्हाला तर माहितीच आहे किती स्टुडंट एमएसटी सीईटी देतात, त्यामधून 44वा रँक प्रथमने काढलेला आहे। आणि आता तो सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजेच की आधीचं आपलं सीओईपी त्या ठिकाणी शिकत आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये। तर प्रथम तुझे आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। थँक्यू संकेत। तर प्रथम सगळ्यात पहिल्यांदा आपल्या विद्यार्थी प्रेक्षकांसाठी तू तुझी इंट्रोडक्शन दे छानशी। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथम प्रवीण तांदळे, सीओईपी टेकचा विद्यार्थी। माझी ब्रांच कम्प्युटर इंजिनिअरिंग। जसं संकेतनं सांगितलं, माझा महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्र रँक 44 होता सीईटी मध्ये, आणि मला सीईटी मध्ये 99.96% होते। तर सांगण्याची बाब अजून की मला स्टेट बोर्ड्स मध्ये देखील चांगले मार्क्स होते, 97.50% होते। आणि फिजिक्स मध्ये 100, मॅथमॅटिक्स मध्ये 100 आणि केमिस्ट्रीला 99 मार्क्स होते। मी जेई मेन्सचा अटेम्प्ट सुद्धा दिला होता, तर त्यात मला 99% मिळाले होते। तर प्रथम तू सीईटी तयारी कधी सुरू केली होती, कसा होता प्रवास, ऍक्च्युअल मध्ये सुरुवात कशी होती तुझी एमएसटी सीईटी ची? तर 10चा रिझल्ट लागल्यानंतर आता पुढे काय करायचं ते डिसाईड होत होतं। 11वी-12वी सायन्स करायची, मग त्याच्यानंतर समजलं की त्याच्यानंतर काय करायचं असतं, तर इंजिनिअरिंग। तर इंजिनिअरिंगसाठी सीईटी महत्वाची असते असं समजलं। मग तेव्हापासूनच हळूहळू सीईटीची तयारी चालू केली। जसं सायमल्टेनियसली सिलेबस रन होत होता, तसंच एमसीक्यू वगैरे 11वी पासूनच कन्सिस्टंटली मी करत होतो स्टडी दोन्हीचा। तर सुरुवातीपासून 11वी पासूनच केली होतीस म्हणजे तू थोडीफार? हा म्हणजे सीईटीची तयारीची सुरुवात ही 11वी पासूनच झाली होती, पण 12वीत आल्यानंतर ती पिकअप जास्त घेतली, कारण 11वीत कम्प्लीट सिलेबस नाही होऊ शकत आपला। पण जेवढे लेसन्स मी कव्हर अप केले होते, तर त्याचे तरी एमसीक्यू मी सॉल्व्ह करत होते। जेई पण दिली होती तू, तर जेईचा कसं तयारी केली होतीस तू? जेई वरती खूप जास्त फोकस केला नव्हता मी, पण एक्झामचे एक 2-3 महिन्या आधीपासून मी थोडस जे टॉपिक्स किंवा लेसन्स जे आपले स्टेट बोर्ड मध्ये नाहीत किंवा सीईटी मध्ये नाहीत, फक्त त्यांच्यावरती थोडा त्यांचा ओव्हरव्ह्यू घेतला, त्यांचा थोडा स्टडी केला, त्याच्यावरती थोडे एमसीक्यू सॉल्व्ह केले, आणि मग जे अटेम्प्ट दिला, मग त्यात सुद्धा चांगलं स्कोरिंग झालं। खरं तर कसं आहे, स्टेट बोर्डचं बुक खूप प्रोफाऊंड आहे। आपण जर ते चांगल्या पद्धतीने केलं, तर आपल्याला असं वेगळं काही जास्त मटेरियल रेफर करायची गरज नाही। हा, बट तू काय सांगशील, आपले जेईचे पण एक्सपिरियन्स आहेत, तर जेई साठी एनसीईआरटी करावं लागेल ना? येस, जेई साठी एनसीईआरटी करावं लागेल, बट नॉट नेसेसरी की ऑल 3 सब्जेक्ट साठी, कारण की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स जर एनसीईआरटी नाही केलं तरी जास्त काही फरक नाही पडत। तर स्टेट बोर्डचं तुम्ही करून जा। फिजिक्स साठी मेनली कन्सेप्ट क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे, ते आपल्या स्टेट बोर्ड मधून होऊन जातं, पण कंडिशन असे की तुम्ही पूर्ण ते उकळून पिलं पाहिजे। असं नाही की तुम्ही फक्त थोडं थोडं करून नाही चालणार। जर तुम्ही उकळून पिला तर तुम्हाला जेई साठी सुद्धा अडचण येणार नाही। केमिस्ट्रीसाठी फक्त अट आहे की तुम्हाला एनसीईआरटी थोडं करावंच लागेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची आहे। आपल्या इझी कन्सेप्टवाला ॲपवर आपण एक नवीन कोर्स लॉन्च केला आहे, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन द्यायची आहे। पळून जाऊ नका, थोडीशी इन्फॉर्मेशन नक्की घ्या, तुमच्या कामाची आहे म्हणून सांगत आहे। तर आपला जो कोर्स आहे त्याचं नाव आहे जेई टार्गेट कोर्स पीसीएम। हिंदीमध्ये आहे, तो हिंदी मीडियम साठी तो आपण तुम्हाला देखील उपयोगात येणार आहे। मी फक्त लेक्चरची लँग्वेज हिंदी आहे। तुमचं लक्ष इथे गेलं असेल 1024, पण इथे लक्ष न देताना जरासं इथे लक्ष द्या। कंटेंट समरी मध्ये बघा काय आहे, 1443 व्हिडिओ लेक्चर्स। ठीक आहे, हे लेक्चर छोटे छोटे नाहीयेत, तर जवळजवळ पाऊण तास, 1 तास, अर्धा तास असे पूर्ण जे लेक्चर्स असतात ना, त्या पद्धतीचे हे लेक्चर्स आहेत। इथे बघा, मी इलेक्ट्रोकेमिस्ट्री या लेसनचा या ठिकाणी एक फोल्डर दाखवलेला आहे की कशा प्रकारचे लेक्चर असणार आहेत ते। ऍक्च्युली हा कोर्स 11th आणि 12th या दोन्ही जे स्टँडर्ड आहेत त्यांच्यासाठी आहे, म्हणून जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांची संख्या एवढी मोठी झालेली आहे। त्याच्यामध्ये 485 फाईल्स आहेत, पीडीएफ फाईल्स, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, क्लास नोट्स आहेत, प्रॅक्टिस सोल्युशन्स आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत, आणि प्रिव्हियस क्वेश्चन्स जे आहे जेईचे ते देखील आहे, त्यांचे सोल्युशन देखील आहे। म्हणजे सगळंच तुम्हाला भेटत आहे या ठिकाणी। जर तुम्ही हे फिजिक्सचे पाहिले तर फिजिक्सचे या ठिकाणी 274 व्हिडिओ आहेत आणि 144 फाईल्स आहेत। जर तुम्ही फिजिक्सचा हे उघडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 फोल्डर दिसतील, एक तर फिजिक्स 11 आणि दुसरा फोल्डर म्हणजे फिजिक्स 12, दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी असणार आहे। इथे पण सेम केमिस्ट्री 11 आणि केमिस्ट्री 12, इथे देखील 2 फोल्डर, मॅथमॅटिक्स 11, मॅथमॅटिक्स 12। आणि व्हिडिओ मॅथमॅटिक्सचे पाहिले जर तुम्ही जवळजवळ
पाहू शकता की 800 व्हिडिओ लेक्चर्स इथे आहेत, कारण की दोन्ही वर्षाचे आहेत. आणि हे सगळं तुम्हाला किती रुपयामध्ये भेटते ते तुम्ही स्वतः इथे पाहू शकता. आणि हा कोर्स तुम्हाला MST CET साठी देखील हेल्प करणार आहे, कारण की शेवटी कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं IITचं वगैरे स्वप्न असेल तर तुम्ही या कोर्सचा योग्य वापर करून ते स्वप्न पूर्ण करू शकता. ते नाही झालं तर हा कोर्स तुम्हाला नक्की MST CET मध्ये देखील हेल्प करेल, कारण शेवटी 11-12चा सिलेबस त्या ठिकाणी सुद्धा आहे. या व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत, म्हणून पहिल्या 20 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी 10% डिस्काउंट देत आहोत, की ज्याच्यासाठी कोड आहे FIRST20. तर हा कोड यूज करून तुम्हाला 10% डिस्काउंट तिथे भेटेल. विचार जास्त करू नका, ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आणि या कोर्ससाठी एनरोल करा. काही डाऊट असेल तर मला ऍप मध्ये तुम्ही चॅट सेक्शन मध्ये तिथे बोलू शकता माझ्याशी. व्हिडिओ कंटिन्यू करूया. आपण आता हा जो व्हिडिओ बनवत आहोत ना प्रथम, तर तो आता बोर्डचे दिवस आहेत, HSC बोर्ड 12वीचे. तर बोर्ड साठी काय सांगशील विद्यार्थ्यांना तू? हा, तर आता सध्या मे बी बोर्डची एक्झाम जवळ आलेली आहे. तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही बुक्सच जास्त हे करा, म्हणजे टेक्स्टबुकचा जास्त अभ्यास करा. आता मुलं काही करतात की गाईड यूज करतात वगैरे, तर ते तसं जास्त करू नका. कारण की मेन कन्सेप्ट काय आहे, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, तुमची थेअरी चांगली पाहिजे. मग तुम्ही आन्सर तुमच्या वर्ड्स मध्ये लिहिलं तरी ते एक्सेप्टेबल आहे. असं नाही की पूर्ण टेक्स्टबुक लँग्वेजच तुम्हाला यूज केली पाहिजे. तर म्हणून जर तुमच्या कन्सेप्ट वगैरे क्लिअर असतील तर त्या परत परत रिवाइज करा आणि तुम्ही पेपर द्या. तुम्हाला बोर्ड्स मध्ये सुद्धा खूप चांगले पडतील. आता मीही त्याच पद्धतीने बोर्ड्सचा अभ्यास केला. आणि दुसरी एक सांगायची म्हणजे अभ्यास करण्याची टेक्निक म्हणू शकतो जी मी यूज केली, की आपण दिवसातले 24 तास तर काय अभ्यास करत नाही. आपले 8 तास झोपण्यात वगैरे जातात आणि इतरही जातात. आपण जास्तीत जास्त म्हणजे खूप पीक टाइम असेल अभ्यासाचा तर आपण एक 7-8 तास अभ्यास करतो. त्याच्यानंतर काही त्याच्या पलीकडे नाही करू शकत. तर तेवढा अभ्यास केल्यानंतर आपण रिलॅक्स टाइम असतं किंवा आपण कुठेतरी बसलेलो असतो किंवा मे बी कोण ट्रॅव्हलिंग वगैरे करू शकतं, की वेळ जातो त्यांच्या ट्रॅव्हलिंग मध्ये. तर त्यावेळी आठवायचं म्हणजे आपण काय वाचलं आज, केमिस्ट्रीचं हे लेसन वाचलं आपण, तर यात काय काय पॉईंट वाचले, कोणत्या कोणत्या रिएक्शन आपण केल्या, रिएजंट काय आहेत वगैरे, हे असं आपण फक्त आठवत जायचं. मग त्याच्यामुळे काय होतं की ते जास्त दिवस लक्षात राहतं, म्हणजे सारखी सारखी रिव्हिजन करावी लागत नाही. ह्या टेक्निकमुळे मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मला अजिबात नाही अवघड वाटलं. त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतल्या सगळ्या रिएक्शन मी अशाच आठवत होतो. त्याच्यामुळे मला खूप इझी गेलं केमिस्ट्री. याच तुझ्या अभ्यासाच्या टेक्निक्स विषयी आणखीन थोड्या काही टेक्निक्स वगैरे किंवा तुझ्या काही पद्धती सांगू शकशील थोडं ब्रीफ मध्ये, किंवा तुझ्या भाषेमध्ये जसं म्हणतो ते उकळून प्यायचं असतं, ते उकळून कसं पिता येईल ते सांगशील का थोडंफार? ओके. तर आपण मग ठीक आहे, सब्जेक्ट वाईज जाऊ. तर पहिला मी मॅथमॅटिक्स बद्दल सांगेन तुम्हाला. तर मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे माझ्यासाठी तरी, म्हणजे खूप फ्रेंडली सब्जेक्ट आहे तो, की त्याचा सारखा सारखा अभ्यास नाही करावा लागला मला तरी. फक्त ज्यावेळी तुम्ही म्हणजे ज्यावेळी तो शिकत असता कुठूनही, म्हणजे मे बी कोणी युट्यूबवरून शिकत असेल, कोणी क्लासेस मधून शिकत असेल, तर ज्यावेळी तुम्ही शिकता त्यावेळीच ते चांगलं शिकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायची. म्हणजे एक्झाम्पल जास्तीत जास्त सोडवायचे वगैरे हे ते. आणि सेम जे पण फॉर्म्युलाज असतील, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले फॉर्म्युलाज असतील, इंटिग्रेशनचे फॉर्म्युलाज असतील, डेरिव्हेटिव्हचे वगैरे, ते आठवायचे नेहमी. आता आपण बसतोय निवांत काही नाही करत, फक्त आठवायचं. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx किती असेल, लॉग एक्स प्लस सी, असं फक्त आठवायचं. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की आपला जो वाया चाललेला वेळ आहे तो सुद्धा युटिलाइज होतो चांगल्या कारणासाठी, अभ्यासासाठी. आणि आपला किती अभ्यास होतो आपल्याला समजत पण नाही. आपण काय म्हणतो 2 तास अभ्यास केला, पण तो 2 तास आणि प्लस हा खूप चांगला होतो. तर मॅथमॅटिक्स साठी मी सांगेन की तुम्ही फक्त एक्झाम्पल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल साठी तुम्ही जास्त बुक्स रेफर करा, वेगवेगळ्या MCQs वगैरे. आणि फिजिक्स साठी मेन फक्त कन्सेप्ट क्लिअर असणे, बाकी काहीही लागत नाही. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्ट म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबल सुद्धा असल्या पाहिजेत. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन शिकला, तर त्यामध्ये काहीतरी ट्विस्ट जरी आला तरी म्हणजे असं शेक नाही झाले पाहिजे तुमचे थॉट. तर त्यात ती कन्सेप्ट तुम्हाला त्यामध्ये सुद्धा अप्लाय करता आली पाहिजे. म्हणून त्यासाठी कन्सेप्ट चांगल्या चांगल्या रिवाइज करा थ्रू आउट फिजिक्स मध्ये. बाकी फिजिक्स खूप सुंदर विषय आहे आणि खूप सोपा आहे जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर. आणि राहतो विषय म्हणजे जास्त मे बी मुलांना टफ जात असेल तो केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पण जास्त विषय येत नाही. इनऑर्गॅनिक मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री वगैरे ते सुद्धा होऊन जातं, की मुलं म्हणतात जास्त डिफिकल्ट नाही होत, आम्ही करतो वगैरे.
पण फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्री हाच नाईटमेअर म्हणू शकतो आपण प्रत्येक 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्याला आपलं मित्र कसं बनवायचं, तर हेच टेक्निक आठवायचं. जर तुम्ही खूप खूप आठवत असाल, जर मी तुम्हाला सांगतो की जे कोणी आता जस्ट 11वीत असाल किंवा जस्ट 12वीत वगैरे असाल, त्यांनी तरी हे इम्प्लिमेंट केलंच पाहिजे. कारण की तुम्ही ज्यावेळी 6 महिन्या 8 महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी खूप इम्प्रुव्हमेंट दिसेल तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये. आणि आता तुम्ही जे मुलं असतील जे आता जस्ट एक्झाम देणार आहेत बोर्डची, त्यांनी सुद्धा हे स्टार्ट म्हणजे थोडं थोडं चालू केलं तरी चालेल. तुमची सीईटीची एक्झाम येईपर्यंत तुमचं खूप पक्क होईल. बाकी काही नाही, हे एवढंच होतं. आता तुम्ही डेली डेली बेसिसवरती जर करत राहिला तर खूप चांगला फरक पडेल तुम्हाला. आता याचं प्रूफ द्यायला नको, बट स्टील मी देऊ शकतो. कारण की मी जे 12वीत वगैरे केमिस्ट्रीच्या रिॲक्शन आठवलेल्या, अल्कोहोल फिनॉल असतील किंवा ज्या सर्व रिॲक्शन होते त्या मला अजून सुद्धा आठवतात. मी विसरायचा प्रयत्न करतो कारण की आता त्यांचा जास्त उपयोग नाहीये, बट स्टील ते मला विसरत नाहीये. त्या इतक्या चांगल्या बसल्या डोक्यामध्ये. कदाचित त्यांचा बॉन्ड तुझ्यासोबत बनलेला आहे की तो तुटणार नाही पटकन. येस येस येस. मी काही विद्यार्थ्यांशी बोललो, इतर टॉपर स्टुडंटशी. तर ओके. एका विद्यार्थ्यांकडून मला असं मत मिळालं की बोर्डाचा जर अभ्यास केला ना आपण व्यवस्थित, HSC हा बोर्डचा, तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला सीईटी मध्ये होणार आहे. हे तुला देखील माहित असेल आणि तुला देखील ते हो जाणवलं असेल. तर हो आता हो हो yes. बोर्डसाठी तयारी करत आहेत, तर मग ऑलमोस्ट आता होतच आली तयारी त्यांची, आता एकदम जवळ आलेली आहे. तर हा एक पॉइंट तू कसा आणखी इलॅबोरेट करून सांगशील? आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आता बोर्डचा स्टडी करत आहात आणि बऱ्यापैकी मुलांचा झाला पण असेल. तर आता तुमच्या कॉलेजमध्ये प्रिलियम्स वगैरे असतील, त्या चांगल्या रीतीने द्या. अभ्यास झालेलाच आहे तुमचा, टेन्शन वगैरे घेऊ नका. पेपरला जाताना खूप चांगल्या रीतीने जावा, फ्रेश मूडने जावा आणि चांगले पेपर द्या तुम्ही. आणि जे तुम्ही स्टडी केलाय आता स्टेट बोर्डसाठी, त्याचा उपयोग सीईटी मध्ये नक्की होतो म्हणजे होतोच. कारण की केमिस्ट्रीसाठी आपण थरोली वाचलेलं असतं पूर्ण टेक्स्टबुक, तर त्यातले एखाद्या सेंटेन्सचा एमसीक्यू वगैरे पडू शकतं. त्यामुळे खूप उपयोग होतोच तुम्हाला. ओके. प्रथम तुला सीईटी मध्ये 200 पैकी किती मार्क होते आठवत आहेत तुला? कारण की आपण मोजू शकतो त्यावेळेस. हा, मला सीईटी मध्ये मी काढलं होतं, तर मला 182 मार्क्स होते. माझी शिफ्ट मला आठवते 10th ऑगस्टची सेकंड शिफ्ट होती. प्रत्येक सब्जेक्टला किती किती मार्क्स होते? कारण की 182 चं तुला कसं विभागणी झाली ते सांगता येईल? मे बी एवढं नाही आठवायचं, बट फिजिक्स मध्ये आय गेस 49 होते आणि केमिस्ट्रीमध्ये 48 होते. आणि मॅथमॅटिक्स सगळ्यात टफ आलं होतं त्यावेळी. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्सला थोडंसं स्कोरिंग कमी झालं माझं. कारण की खूप लेंदी इंटिग्रल्स होते, लेंदी आले होते, म्हणून मी 2-3 क्वेश्चन स्किप केले होते मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये. त्यामुळे पण हे आठवतंय, फिजिक्सला 49 होते, केमिस्ट्रीला 48 किंवा 48 असतील आय गेस. तू टाइम मॅनेजमेंट कसं केलं होतं की म्हणजे तुझी स्पीड वाढावी यासाठी परीक्षेत? सीईटी मध्ये ना? हो, सिटी मध्येच. ओके. तर सगळ्यात आधी आपण म्हणजे मोस्ट एफिशियंट मेथड म्हणू शकतो की सर्वात आधी केमिस्ट्री सॉल्व्ह करायचा. आपल्याला 2 चॉईस असतात की मॅथमॅटिक्सचा पार्ट आधी घ्यायचा का फिजिक्स केमिस्ट्रीचा पार्ट आधी घ्यायचा. तर आपण फिजिक्स केमिस्ट्रीचाच घ्यावा असं मी म्हणतो आणि त्यामध्ये केमिस्ट्री आधी सॉल्व्ह करावं. केमिस्ट्री आपण कमीत कमी वेळेत, जितक्या कमीत कमी वेळेत आपल्याला सॉल्व्ह होईल ते करायला बघायला पाहिजे. आणि मी काय करत होतो की एखादा क्वेश्चन अवघड वाटला किंवा केमिस्ट्रीचे जे न्यूमरिकल्स असतात त्यांना सुद्धा जर असं वाटलं की लगेच सॉल्व्ह होतील तर मी ते सोडवायचो. नाहीतर वाटलं की जर थोडे लेंदी होतात तर ते मागं ठेवत होतो. आणि जे थेअरी क्वेश्चन आहेत ते कम्प्लीट सगळे सॉल्व्ह करत होतो. नंतर फिजिक्स मधले थेअरी क्वेश्चन कम्प्लिटली सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल्स कडे यायचं. असं केल्यानंतर आपलं होतं टाइम मॅनेजमेंट. आणि टाइम मॅनेजमेंटची जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही वाटत मला. जर तुमचा खूप चांगला अभ्यास झाला असेल का नाही, तर शेवटला 3-4 मिनिटं उरतात तुम्हाला पेपर सोडवल्यानंतर. तर प्रथम मॉक टेस्ट पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तू किती मॉक टेस्ट दिला होतास एकूण फुल लेंथ वाले? ओके. सो मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. आमच्या वेळीची कंडिशन थोडी वेगळी होती, आता सर्वांना माहितीच असेल. कारण की आमच्या बोर्डच्या एक्झाम झाल्या ऑलमोस्ट मार्च मध्ये, म्हणजे फेब्रुवारीच्या एंड मार्चच्या सुरुवातीला आपण म्हणू शकतो. आणि सीईटी झाली ऑगस्ट मध्ये. मग तो किती मोठा ड्युरेशन होता. तर त्यावेळी मग
खूप वेळ मिळाला अभ्यास करायला. सगळ्या कन्सेप्ट डबल 3 टाइम्स रिवाइज झाल्या. मॉक टेस्ट तर आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे ऐकत असाल, मे बी तुम्हाला हा खूप मोठा नंबर वाटेल, पण माझ्या जवळजवळ एक 100 मॉक टेस्ट सॉल्व्ह करून झाल्या फुल लेंथच्या, कम्प्लीट अनालिसिस करून. मोर दॅन 100, म्हणजे 100 हा मिनिमम नंबर असेल, जास्तही झाले असतील. पण त्या कशा तर त्या 3 तास सोडवायच्या, त्याच्यानंतर करेक्ट कोणते रॉंग कोणते ते बघायचे, आणि जे रॉंग असतील ते कम्प्लिटली बघायचं, की म्हणजे का रॉंग आलेत, का परत तो कन्सेप्ट नीट डबल रिवाइज करायचा वगैरे, अशा करून मोर दॅन 100 झाले असते. तुम्ही म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता किती वेळ मिळणार आहे मला माहिती नाहीये, बट तुमची बोर्डची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही असं ट्राय करा, थोडे 5-6 बोर्डची एक्झाम कम्प्लीट संपल्यानंतर 5-6 दिवस एकदा थरोली सगळा सिलेबस थ्रू जावा, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रोज एक तरी मॉक टेस्ट द्यावी, असं मला वाटतं, जर तुम्हाला खूप एक डिसेंट स्कोर करायचा असेल सीईटी मध्ये. आणि फक्त मॉक टेस्ट सोडवायच्या नाही, म्हणजे फुल लेंथच्या मॉक टेस्ट फक्त सॉल्व्ह नाही करायच्या, तर जे काही क्वेश्चन आपले चुकले असतील तर ते का चुकले ते बघायचं, त्यांचं सोल्युशन बघायचं, कन्सेप्ट थोड्या रिवाइज करायच्या. आणि आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, जे दुसरं कोणी सांगत नाही, मी सांगतो ती, की म्हणजे काही क्वेश्चन असे असतात जे आपण अंदाजे उत्तर देतो त्यांची, म्हणजे ऑप्शन ABCD कोणताच येत नाही, माहित पण नाही, आणि टिक करायचा कोणता तर, आणि चुकून तो बरोबर पण येतो कधी कधी, म्हणजे मॉक टेस्ट वगैरे देताना. तर तशा क्वेश्चनला काहीतरी खून करून ठेवा, आणि ज्यावेळी तुम्ही रिचेक करता, तुम्हाला माहितीये की ही खून केली, आपण अंदाजे सोडवलाय, तर मग ती का वेळ आली आपल्याला अंदाजे सोडवायची हा क्वेश्चन, तर ते बघा, परत त्या कन्सेप्ट बघा. आणि मग काय होतं, अशा छोट्या छोट्या गोष्टी मुळेच आपले जे वरचे मार्क्स असतात ते वाढत असतात. आता चांगला अभ्यास केला असेल तर तुम्ही 160, 165, 170 पर्यंत पण इझिली जाऊ शकता, पण त्याच्यावरती स्कोरिंग करण्यासाठी त्या बारीक सारीक गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. अगदी बरोबर. तर तू जो नंबर हो. सांगितला 100 मॉक टेस्टचा, तो खूपच हा. जास्त होतोय आणि तुला जो वेळ भेटला ना, तू हा. बोलतानाच बोललास आम्हाला खूप जास्त वेळ भेटला, असं तू हो, थोडासा ना हो, हो. तिथं बोललास, तो येस. खूप जास्त जसं बोललास ना, त्यावरून समजते की तुम्हाला किती वेळ भेटला आणि त्याचा तू योग्य वापर केलास. तर मिनिमम किती द्यावेत बरं, तुला काय वाटतं, किती मॉक टेस्ट द्यावा साधारणपणे? हा, जसं मी आता मगाशी सांगितलंच, की तुमची बोर्डची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही थोडा सिलेबस ओव्हरव्ह्यू घ्या, सगळा थरोली जावा सिलेबस थ्रू, आणि त्याच्यानंतर डेली बेसिसवरती एक तरी मॉक टेस्ट द्या, रोज एक. म्हणजे रोज 3 तासाची मॉक टेस्ट द्यायची, त्याच्यानंतर 1 तास घालवायचा, की कोणते क्वेश्चन चुकले वगैरे ते बघण्यासाठी, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा स्टडी करायचा. म्हणजे तुम्ही असं शेड्यूल करू शकता, बोर्डची एक्झाम झाल्यानंतर आपल्याला कॉलेज नसतं, काही नसतं, पूर्ण दिवस फ्री असतो आपला, तर त्याच्यामुळे तुम्ही मे बी सकाळी वगैरे तुम्ही थोडा स्टडी करा, दुपारी वगैरे मॉक टेस्ट देऊ शकता, किंवा सकाळी मॉक टेस्ट द्या, नंतर दुपारी वगैरे स्टडी करा, असं करू शकता तुम्ही. पण मला वाटतं, जर एकदम डिसेंट स्कोर तुम्हाला पाहिजे असेल, आणि खूप तुमचं जर ड्रीम कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल, तर डेली एक मॉक टेस्ट तुम्ही द्यावी. आणि खूप परीक्षा जवळ आल्यानंतर, आणि तुम्हाला जर वाटलं की खूप माझा जास्त अभ्यास झालाय, तर दिवसात तुम्ही 2ही दिला तरी चालू शकते मॉक टेस्ट. बरोबर. तुझा दिनक्रम कसा असायचा बरं? कारण की आता तू थोडंफार सांगत होता त्याविषयी. हा. अभ्यासाचा दिनक्रम कसा असायचा तुझा? हा. मी सकाळी लवकर उठायचो, म्हणजे मला सवय आहे लवकर उठण्याची. सकाळी लवकर उठून थोडा व्यायाम वगैरे करायचो, कारण की फिजिकल फिटनेस पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त अभ्यास करत बसला आणि जर आजारी पडला, तर हा खूप म्हणजे वाईट होऊ शकतं. त्याच्यामुळे आजारी न पडावं वगैरे, त्यासाठी थोडा व्यायाम वगैरे करायचो. आणि त्याच्यानंतर मी रिव्हिजन करायला बसायचो, म्हणजे रिव्हिजन केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर थोडी रिव्हिजन करायची, त्याच्यानंतर डेडिकेटेड मी टाइम आठवण्यासाठी सुद्धा देत होतो. आठवायचं, डोळे मिटून आठवायचं, काय झालं, आपण काय रिवाइज केलं काल वगैरे, काल वाचलं होतं काय वगैरे. आणि त्याच्यानंतर मी माझी मॉक टेस्ट द्यायचो. मी दुपारच्या टाइम मध्ये अंदाजे काहीतरी 11 ते 2 या वेळेत देत होतो, किंवा कधी 12 ते 3. आणि तुम्ही असं पण करा की सीईटी, आता प्रत्येक वेळी टायमिंग व्हेरी होतात, आता आमच्या वेळी पण व्हेरी झालं, पण मोस्ट प्रोबॅबली कधी 11 ते 2च असतात, किंवा 12 ते 3, किंवा संध्याकाळच्या वेळेत 3 ते 6. तर ज्यावेळी सीईटी परीक्षा घेते, तुमच्या एक्झाम घेत असते, त्याच वेळेत जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही पण मॉक टेस्ट द्याल. मग ते मर्ज होऊन जातं आपलं, की आपल्याला सवय लागून जाते आपल्या शरीराला, की या वेळेत आपण एक्झाम देतो वगैरे. मग ते चांगलं होतं, मग तुम्हाला जास्त असं वेळ नाही वाटत ह्याच्यानंतर. आणि नंतर मग मॉक टेस्ट झाल्यानंतर थोडा 1-2 तास
मी बघायचो, माझ्या चुका बघायचो, नंतर त्याचं सोल्युशन वगैरे बघायचो. थोडं जे कन्सेप्ट माझ्या मी रॉंग युटिलाइज केले असतील ते रिचेक करायचो. आणि त्याच्यानंतर मग थोडं रिलॅक्स वगैरे सुद्धा, रिलॅक्स होणं पण इम्पॉर्टंट आहे. थोडं रिलॅक्स व्हायचं. आणि रिलॅक्सचा विषय निघालाय तर रिलॅक्स कसं व्हायचं, तर मोबाईल, टीव्ही वगैरे असल्या गोष्टींनी अजिबात रिलॅक्स होऊ नका. म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण की कसं होतं, आपण एकदा मोबाईल काढला की आपला अर्धा तास, 1 तास, 2 तास कसे जातात आपल्याला समजत नाही. म्हणून रिलॅक्स होण्याची माझी तरी मेथड असायची की मी बाहेर जायचो, बाहेर जरा पाय मोकळे करून यायचो, फिरून यायचो, आपल्या घरातल्यांशी बोलायचं, 15-20 मिनिटं असंच असंच बोलायचं, कॉन्व्हर्सेशन करायचं, असंच आपल्या मित्रांना भेटून यायचं, प्रत्यक्ष भेटून यायचं आणि असं रिलॅक्स करायचं. त्याच्यानंतर परत अभ्यासात आपण इझिली जाऊ शकतो, पण मोबाईलमध्ये वगैरे गेल्यानंतर आपण इझिली अभ्यासात नंतर नाही जाऊ शकत. तर हे माझं ओपिनियन आहे. त्याच्यानंतर थोडा रिलॅक्स झाल्यानंतर परत मी अभ्यासाला वगैरे लागायचो आणि संध्याकाळचा वेळ हा माझा म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी डेडिकेटेड असायचा. म्हणजे काही अ, बाहेर वगैरे जावं लागायचं मला त्याच्यानंतर. आणि नंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी मी जेवायचो आणि थोडं लवकर झोपायचो. एवढा असा असायचा माझा दिनक्रम बोर्ड्स नंतर. आणि बोर्ड्सच्या आधी काय मी मॉक मॉक टेस्ट अशा जास्त नाही सोडवायचो, पण एमसीक्यू मी डेली बेसिसवरती सोडवत होतो. प्रत्येक सब्जेक्टचे थोडे थोडे, आणि प्लस बोर्डचा अभ्यास करत होतो चांगला. प्रथम जरा जास्त डिटेल मध्ये सांगितला सुद्धा पूर्ण दिनक्रम. तर आता तू जिथून हा इंटरव्ह्यू देत आहेस, माझ्याशी बोलत आहेस, सीयूपीच्या हॉस्टेलमध्ये आहेस, तर येस. कसं वाटतंय कॉलेजमध्ये जाऊन आणि काय आता चालू आहे तिथं, काय काय एक्सपोजर भेटणार आहे विद्यार्थ्यांना तिथे? हो. तर जसं की सीओईपी हे ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ड्रीम कॉलेज असतं, तसंच माझंही ते ड्रीम कॉलेज होतं. आणि आता सध्या मी आहे माझ्या ड्रीम कॉलेजमध्ये, माझी कॉलेज लाईफ एन्जॉय करतोय, खूप मजा येते. सीओईपी मध्ये खूप काही आहे, एक्सपिरियन्स करायला आपल्याला वेळ कमी पडतो, इतकं खूप काही आहे. सगळे इथे टेक्निकल क्लब, नॉन टेक्निकल क्लब्स खूप आहेत, आणि शिक्षक खूप चांगले आहेत, ओपन माइंडेड आहेत, आणि आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि जी मुलं आहेत ती सुद्धा खूप ब्रॉड माइंडेड आहेत. म्हणजे आपल्यालाही त्यांच्याकडून काही शिकायला मिळतं, आपणही त्यांना मे बी काही शिकवू शकतो. अशा खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि इथं आल्यानंतर खूप चांगलं एक्सपोजर मिळतं, टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. तुम्हाला बोट क्लब बद्दल माहिती असेल, सीओईपीचा तो खूप चांगला आहे. कल्चरल क्लब इथला मोठा आहे सीओईपीचा. आणि इथं वेगवेगळे कंपनीज कॉलेजला अप्रोच करतात सेमिनार घेण्यासाठी वगैरे. तर वेगवेगळे स्टार्टअप्स आहेत ते, त्याच्यामुळे खूप खूप जास्त आपल्याला नॉलेज मिळत असतं. आणि इथं फक्त अभ्यास होत नाही, तर अभ्यासाच्या पलीकडे जाऊन खूप आपल्याला शिकवतात. प्रॅक्टिकल बेस्ड खूप असतं, आणि त्याच्यामुळे तुम्ही एम ठेवा, मला सीओईपी मध्ये जायचंय, आणि अभ्यास चालू करा चांगला. एक मेसेज म्हणून काय सांगशील विद्यार्थ्यांना जे आता तयारी करतायत त्यांना, थोडक्यात एकदम? ओके. तर माझा मेसेज हाच असेल की आपण आपण जर अभ्यास केला आणि आपण आपला 100% दिलं, तर तुम्ही ते नक्की अचीव्ह करणार. तुम्हाला एक जर गोल असेल आणि तुम्ही जर चांगली हार्डवर्क केला, तर तो गोल तुम्ही नक्की आणि नक्की अचीव्ह करूच शकता. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं मित्रांनो, तर ते नॉलेज असतं. जरी मे बी बाय चान्स काही अनपेक्षित घडलं, तरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते नॉलेज आहे. आणि नॉलेज हे आपल्याला कधीच मागे राहून देत नाही, ते नेहमी आपल्याला पुढे जातं. म्हणून अभ्यास हा फक्त मार्क्स पडण्यासाठी करू नका, तर ते नॉलेज गेन करण्यासाठी करा. नक्कीच प्रथम विद्यार्थ्यांना हे सगळे तू पॉईंट सांगितले आहे ते उपयोगी येतीलच, आणि ते देखील जास्तीत जास्त अभ्यास करून तुझ्यासोबत पुढच्या वर्षी त्याच सेम कॉलेजमध्ये असतील. ठीक आहे. तर येस, तुझे येस, खूप नक्कीच. खूप आभार प्रथम. तुला मी अप्रोच केलं, तू रिक्वेस्ट आपली एक्सेप्ट केली, आणि विद्यार्थ्यांसाठी खास तू तुझा वेळ काढला, आपल्या चॅनलसाठी नाही, हो. विद्यार्थ्यांसाठी वेळ काढला. तर त्याचे तुझे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद प्रथम. थँक्यू, थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ पुढे देखील येत राहतील, आणि त्यासाठीच तुम्ही देखील चॅनलशी जोडले जा. आणि तुमची इतर काही डाऊट्स अजून देखील उरलेले असतील, मला माहिती आहे आणखीन देखील डाऊट असणार, ते कमेंट सेक्शन मध्ये विचारायचे आहेत. त्यासाठी आपला कमेंट सेक्शन आहे. जर प्रथमला वेळ भेटला तर प्रथम तुम्हाला तिथे जरूर रिप्लाय करेल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.